नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या गुरुपौर्णिमेच्या ब्लॉग मध्ये. तर आजचा जो ब्लॉग आहे तो पौर्णिमेचा ब्लॉग असणार आहे. आणि आज सकाळीच आम्ही पंचवटीला जाऊन खूप सारे फुलं माळा आणलेल्या आहेत, जी तुम्ही आता महादेवाला घातलेली तुम्ही बघितलेली असेल. खूप सारे फुलं, बेलपत्र सगळं काही आज आणलेलं आहे आणि सुंदर अशी पूजा मी केलेली आहे. तर हे आहे माझं एंट्री डोअर आणि एंट्री डोअरला मी अशी रांगोळी काढलेली आहे स्वामींची. तर खूप सुंदर असा हा साचा आहे. लवकरच रांगोळी साच्यांचा पण व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. आणि इथे झालेली आहे माझी देवपूजा खूप घाईत केली आणि नंतर मग आरामात मला स्वामींचा अभिषेक वगैरे करायचा होता. सो देवपूजेचे मी बरेचसे व्हिडिओ शेअर करत असते कसं काय करते. सो म्हणून आज डायरेक्टली देवपूजा झाल्यानंतर जेव्हा मी फुलं वाहत होती तेव्हापासून व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. तर इथं माझी आंघोळ वगैरे सगळं काही झालेलं आहे, रेडी झालेली आहे अभिषेकसाठी पूर्ण साडी वगैरे वेअर करून. आणि आता मी देवांना फुलं वाहतीये आणि मग त्यानंतर मी स्वामींचा अभिषेक करणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे जे गजरे आहेत हे सगळे मी पंचवटीवरून आणलेले आहे. पंचवटीत खूप मोठा फुल बाजार आहे. जे नाशिककर असतील त्यांना माहीतच असेल. तर दर संडेला मी आणि माझी फ्रेंड सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघी सकाळी 6:30लाच जातो आणि पंचवटीवरून हे फुलं आणतो. पाहिजे तसे पाहिजे त्या रेटमध्ये तुम्हाला मिळतात. यात तुम्हाला भरपूर असे प्रकार मिळतील. गजऱ्यांचे, देवांच्या माळेचे, फुलांचे खूप प्रकार, खूप वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्हाला फुलं मिळतील. जास्वंदीचे खूप मिळतील, सोनचाफा मिळेल. भरपूर असे तुम्हाला जे हवे, तुम्ही जे बघितलं त्या टाईपचे फुलं तुम्हाला इथे मिळतील. आणि ते तगरच्या माळ ज्या आहेत, ज्या मागे पण मी व्हिडिओ मध्ये देवांना लावलेल्या, तर त्या माळ सुद्धा तिथे मिळतात. तो खूप प्रकारचे फुलं मला तिथे मिळतात आणि आम्ही नेहमीच तिथून आणत असतो. सो सकाळी सकाळी जाऊन हे फ्रेश फुलं आणलेले आहेत आणि हे गजरे मला असे गोल गुंडाळून ठेवायला खूप आवडतात. तर स्वामींचा अभिषेक करण्याआधी काही गोष्टी मला तुमच्यासोबत डिस्कस करायच्या आहेत. त्या म्हणजे स्वामींची ही जी मूर्ती आहे मोठी, ती मी कुठून आणली, का आणली आणि ती मूर्ती घरात असायला हवी की नाही. बऱ्याच जणांना प्रश्न असतील, बऱ्याच जणांनी शंका असतील. तर बरेच जण बोललेही मला की ही स्वामींची मूर्ती आणायला नको होती किंवा का आणली वगैरे. तर स्वामींची मूर्ती आणणं ही तर सगळ्यात पहिली आणि महत्वाचं म्हणजे माझी इच्छा होती. मला माझ्या घरात स्वामींचं एक स्थान हवं होतं. छोटी मूर्ती माझ्याकडून 1 वर्षापासून आहे, पण स्वामी सेवेत मी नवीन आहे. 4 ते 5 महिने मला झालेले आहेत स्वामी सेवेत येऊन. आणि मला माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या ऑलरेडी स्वामी सेवेकरी आहेत 14-15 वर्षांपासून, तर अशा मैत्रिणींनी मला सांगितलं की स्वामींची नित्य सेवा जी आहे ती कशी करावी, नित्य सेवेत काय काय करावं, ते सगळं मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं. आणि मी दिंडोरीलाही 2-3 वेळा जाऊन आली. तिथून मी स्वामींची ही सेवा घेतली आणि स्वामींचं सेवा कशी करावी सगळं काही मला तिथनं पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि असेच भेटणारे जे स्वामी मार्गातले स्वामी भक्त आहेत ते नेहमी भेटतात आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी मला शिकायला भेटतात. सो मग स्वामींच्या सेवेत आल्यानंतर मलाही वाटायला लागलं की छोटी मूर्ती तर आपल्याकडे आहे, जिला आपण अभिषेक घालू शकतो, जिचं आपण सगळं काही अभिषेक वगैरे करून पूजा वगैरे करू शकतो. पण मला अशी एक मोठी मूर्ती हवी होती की जिथं स्वामींचं मेन स्थान दिसेल. सो त्यामुळेच मला ही मोठी मूर्ती घ्यावीशी वाटली आणि माझी खूप इच्छा होती जेव्हापासून मी स्वामी सेवेत आली की अशी मोठी मूर्ती घ्यावी. मग खूप विचार केला, खूप जणांना विचारलं, ज्या माझ्या स्वामी सेवेतल्या मैत्रिणी आहेत त्यांना विचारलं, बऱ्याच अशा ठिकाणाहून माहिती घेतली. परत युट्यूबवर बरेच असे व्हिडिओ बघितले ज्यांच्याकडे ही स्वामींची मूर्ती अशी मोठी मूर्तीही आहे. आणि सगळीकडून माहिती घेतल्यानंतर, ब्राह्मणांना विचारल्यानंतर, परत अक्कलकोटला गेल्यानंतर तिथल्या ब्राह्मणांना विचारलं, तिथल्या लोकांना, मेन सेवेकऱ्यांना विचारलं, जे खूप जुने सेवेकरी आहेत त्यांना विचारलं. मूर्ती जे सेल करतात तेही एक सेवाच आहे, तेही सेवेकरी आहेत, त्यांना विचारलं. तिथे मूर्ती घेणाऱ्या लोकांनाही विचारलं. मग मी स्वामी मूर्ती जी आहे ती तिथून घेतली आणि घरी आणली आणि खूप छान असं वरच्या स्थानावर मी स्वामींना ठेवलेलं आहे. स्वामींना वेगवेगळे ड्रेसेस घेतले, सगळं काही घेतलं. अशी छान अशी मूर्ती मी तिथे ठेवली. तर बऱ्याच जणांनी विचारलं की ही मूर्ती का आणली आणि स्वामींची मूर्ती घरात ठेवायला नको किंवा स्वामींची मूर्ती असली तर बाकी देव मंदिरात चालत नाही, देवघरात चालत नाही, असं बऱ्याच जणांकडून ऐकायलाही मिळालं. बऱ्याच जणांनी सांगितलं की घ्यायला नको होती, बट असं अजिबात नाहीये.
स्वामींच्या सेवेत जे जुने सेवेकरी आहेत किंवा जे अक्कलकोटचे जे सेवेकरी आहेत ज्यांना मी भेटले, जिथून मूर्ती मी घेतली, त्या सगळ्यांकडून दिवसाला हजारो मूर्त्या ज्या आहेत त्या विकल्या जातात आणि घरोघरी पोहोचतात. प्रत्येकाच्या मंदिरात असतात जे स्वामी सेवेकरी आहेत. तर असं अजिबात नाहीये की स्वामींची मूर्ती मंदिरात आली, देवघरात आपण ठेवली तर बाकीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या चालत नाही. तर हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. असं काहीच देवाची मूर्ती देवघरात ती लहान असो किंवा मोठी सगळ्या मूर्त्या या सारख्याच आहेत आणि देवाचं स्थान दिलेलं काही चुकीचं काम नाहीये. मला देवाचं मेन स्थान जे आहे ते स्वामींचं ठेवायचं होतं आणि मी ते ठेवलं आणि मला माझ्या हॉलमध्ये सुद्धा महादेवाच्या मूर्तीबद्दल बऱ्याच जणांनी विचारलेलं तर तेही मी खूप ब्राह्मणांना विचारल्यानंतरच मी तो निर्णय घेतलेला आहे. आणि मी देवपूजा ही आजकालची करत नाहीये किंवा मी नवीनच आता अचानक माझ्या डोक्यात आलं की खूप देवपूजा करावी मग असं होतं. तर तसं अजिबात नाहीये. लहानपणापासून मला देवपूजेची ही आवड आहे, सवय आहे आणि म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते. तर कुठलीही गोष्ट मी ब्राह्मणांना न विचारता किंवा एका ब्राह्मणाला विचारून फायनल करत नसते. बऱ्याच असे विद्वान ब्राह्मण माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ज्यांनी माझ्या घराची पूजा केली. तुम्ही हायलाइट्सही बघितलेले असतील. तर जवळ-जवळ 10 ते 12 ब्राह्मण माझ्या घरात येऊन गेल्यानंतर त्यांना सगळं विचारलेलं आहे आणि ते वेदांचा अभ्यास केलेले ब्राह्मण आहेत. सगळं त्यांना विचारल्यानंतर मी गोष्टी करत असते. सो म्हणून ह्या स्वामींच्या मूर्तीला मी आणलेलं आहे सगळा व्यवस्थित विचार करून आणि जेही लोक असतील जे स्वामींच्या केंद्रात कधी जात नसतील, जे कधी देवपूजा करत नसतील, अशाच लोकांना अशा शंका येऊ शकतात. कारण स्वामींच्या केंद्रात आपण जेव्हाही जातो तर स्वामींची मेन जी मूर्ती आहे ती मध्ये असते. मागच्या साईडला त्यांचा खूप मोठा असा फोटो असतो. मग त्यांच्या पादुका असतात आणि आजूबाजू सगळ्या देवांचे फोटो असतात. त्यांच्या महादेवाची पिंड असते. तर एकदा एकदा तुम्ही स्वामींच्या केंद्रात जा, तिथे बघा, तिथे सगळ्या प्रकारचे देव असतात, सगळे देव असतात. स्वामींची जी देवघराची मांडणी आहे स्वामी समर्थांच्या पद्धतीने, तेही तुम्ही एकदा YouTubeला व्हिडिओ बघा. तर असं काहीच नाहीये की स्वामींची मूर्ती आल्यावर देवघरात फक्त स्वामीच चालतात. हा गैरसमज आहे. तो काढून टाका आणि बऱ्याच अशा लोकांनी सजेस्ट केलं ज्यांच्या घरात 8-8 दिवस दिवे लागत नाही. अशाच लोकांनी ह्या गोष्टी मला सांगितलेल्या आहेत. सो प्लीज मी जे करते ते योग्य करते आहे आणि देवाचं करते सो मला त्या गोष्टीत काहीच गैर वाटत नाही. सो चला तर मग आता स्वामींचा अभिषेक मी सुरू केलेला आहे. माझ्याकडे पितळाची स्वामींची मूर्ती आहे खूप छान अशी. तिचा मी आधी पाण्याने अभिषेक केलेला आहे मंत्रांचा उच्चार करत करत आणि त्यानंतर मी कच्च्या दुधाने स्वामींचा अभिषेक केलेला आहे. आज गुरुपौर्णिमा आहे तर स्वामी माझे गुरु आहेत सो त्यांचाही अभिषेक केलेला आहे आणि मी स्वामी सेवेत आल्यानंतरची ही पहिली गुरुपौर्णिमा आहे. सो छान पद्धतीने मला अभिषेक करायचा होता. आणि त्यानंतर मग मी अंशूच्या हाताने सुद्धा अभिषेक केलेला आहे. कारण लहान मुलांनीही केलेलं खूप लागू पडतं असं म्हणतात. तर त्याच्या हातानेही मी स्वामींचा अभिषेक केलेला आहे. आधी पाण्याने, मग परत कच्च्या दुधाने, पुन्हा पाण्याने असं छान असा अभिषेक आम्ही तिघ जणांनी केला. आणि खूप बरं वाटलं. गुरुपौर्णिमा होती. खूप छान असं देवांची पूजा झाली. मस्त छान पद्धतीने स्वामींचा अभिषेकही झाला. सो सगळं काही अगदी व्यवस्थित झालं आणि त्यानंतर मग मी संध्याकाळी स्वामींच्या केंद्रात गेली होती. स्वामींच्या केंद्रात गेल्यावर बरेच असे डाउट्स जे आहेत ते माझे क्लिअर होत गेले. अजूनही बरेच असे लोक आहेत ज्यांच्याकडून नवीन मला शिकायला मिळतं स्वामींबद्दल. सो सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप घडून येत असतात. तशीच ही मूर्ती घेण्याची खूप इच्छा होती 6 महिन्यांपासून. सो तेही बरोबर अक्कलकोटला गेल्यानंतर घडून आलं. सो मला खूप आनंद झाला आणि आजच मला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ह्या मूर्तीची पूजा वगैरे करायची होती. तर छान असा हार मी पंचवटीवरून आणला. आणि मग स्वामींचं जे आहे ते पूर्ण ड्रेसेस वगैरे त्यांचे जे वस्त्र आहे ते गुलाबी कलरचे वस्त्र त्यांना वेअर केले. व्हाईट कलरचा हार त्यांना घातलेला आहे. तिथे अंशूच्या हाताने अभिषेक करून झालेला आहे आणि पुन्हा आता मी अभिषेक करतीये परत. तो स्वामींचा जो अभिषेक आहे तो मी मंत्र म्हणत म्हणत केलेला आहे आणि खूप छान असा अभिषेक झाल्यानंतर मनालाही एक सॅटिस्फॅक्शन वाटतं. सो आधी पाण्याने मग कच्च्या दुधाने परत पाण्याने असा अभिषेक मी केला आणि त्यानंतर स्वामींची जी मूर्ती आहे ती अगदी व्यवस्थित पुसून घेतलेली आहे. तर ह्या दिवसात जे आहे पितळाच्या, तांब्याच्या ज्याही काही देवांच्या मूर्त्या असतात त्या लगेचच ओल्या झालेल्या असताना पुसून घ्याव्या लागतात. लगेचच कोरड्या करून हवेत ठेवाव्या लागतात. सो लगेच मी पुसून घेतलेली आहे स्वामींची मूर्ती आणि त्यानंतर हे स्वामींचं आवडतं हिना अत्तर जे आहे
ते मी स्वामींच्या मूर्तीला लावणार आहे आणि खूप छान सुगंध आहे. हे जे अत्तर आहे मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलेलं आहे. बऱ्याच अशा मूर्त्या, बरेच अशी देवांची साहित्य ते सेल करत असतात. सो त्यांच्याकडे सुद्धा स्वामींच्या या मोठ्या 11 इंच, 12 इंच, 9 इंचच्या मूर्त्या मिळतात आणि तेही सेल करतात. तर ती गोष्ट चुकीची नाहीये. स्वामींची मूर्ती मंदिरात ठेवणं हे अजिबात चुकीचं नाहीये. नियम वगैरे तर ते आपण पाळतच असतो. जेव्हाही आपल्याला प्रॉब्लेम असला तर मी नेहमीच हा पडदा जो आहे माझ्या मंदिराचा तो लावलेला असतो. तर तशा पद्धतीने नियम तर आपण नेहमीच पाळत असतो. आणि आता इथे जे आहे हिना अत्तर लावून झालेलं आहे स्वामींना. त्यानंतर स्वामींना मस्त मी एका वस्त्र वेअर करवणार आहे. तर आता तुम्हाला दाखवते मी कुठलं वस्त्र स्वामींना घालणार आहे. तर बघू शकता स्वामींना सुंदर असा हा ड्रेस मी आणलेला होता. छोटासा ड्रेस आहे मस्त रेड कलरचा आणि तो ड्रेस मी स्वामींना घालणार आहे. खूप छान असे हे ड्रेसेस होते मला लोकल मार्केटमध्ये मिळाले आणि तिथून मी आणलेले आहेत. वेल्वेटचे सिक्विनचे हे ड्रेसेस आहेत. थोडंसं मूर्ती लहान असल्यामुळे ते ड्रेस जेव्हा आपण घालतो मूर्तीला तर कठीण जातं पण व्यवस्थित सेट झाल्यानंतर मग तुम्ही माळ वगैरे घालून कंठा टोपी वगैरे घालून स्वामींचे जे आहे ते रूप अजून खुलवू शकतात. तो बघू शकता तिथे जी मूर्ती आहे खूप छान आणि आकर्षित दिसते. ड्रेस वस्त्र जेही काही आहेत ते वेअर केल्यानंतर. तर इथे जी कंठा टोपी आहे तीही व्यवस्थित मी सेट केलेली आहे आणि मग स्वामींना मी त्यांच्या स्थानावर ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकता ती गादी येलो कलरची लोट ते सगळं मी अक्कलकोट वरून आणलेलं आहे स्वामींसाठी. तर हे छोट्या स्वामींसाठी आणलेलं आहे. तर खूप सुंदर आणि गोड दिसत होती मूर्ती. मलाही खूप आवडायला लागलं वेगवेगळे वस्त्र जे आहेत ते स्वामींना घालायला. कारण आपण जसे प्रत्येक ऑकेजनला, प्रत्येक सणांना वेगवेगळ्या साड्या, ड्रेसेस घालत असतो, तसं मला देवांनाही करायला खूप आवडतं. आणि तशाच पद्धतीने मी खूप सारे ड्रेसेस घेतलेले आहेत स्वामींसाठी. मोठ्या स्वामींनाही आणि छोट्या स्वामींनाही. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस मी आता सध्या घेतलेले आहेत. त्याचंही कलेक्शन लवकरच शेअर करेल. फक्त वेळ थोडा मला कमी पडतोय. तेही तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगेल. त्यानंतर मी ही माळ घातलेली आहे स्वामींना. रुद्राक्ष माळ ही मी अक्कलकोट वरूनच आणलेली आहे. आणि त्यानंतर ह्या ज्या आहेत ह्या तगरच्या माळ याला बोलतात. मोगऱ्याच्या कळ्यांनी ही माळ जी आहे ती मोगऱ्याच्या छोट्या-छोट्या कळ्यांनी लोकरीच्या धाग्यामध्ये ह्या माळ ज्या आहेत त्या विणलेल्या असतात आणि बरेच जण देवांच्या मागून सुद्धा लावतात किंवा काही जण देवांना पूर्ण असं सर्कल बनवून पण घालतात. तर मी इथे अशी वापरलेली आहे. 7 ते 8 माळ आणलेल्या. तर जशी-जशी मी तुमच्यासोबत पूजा ब्लॉग शेअर करेल, तर एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल मी संपूर्ण ते वेगवेगळ्या कुठल्या कलरमध्ये मिळतात, कशा मिळतात तेही दाखवेल. तर आता इथे स्वामींना मी माळ ती घातलेली आहे. नंतर वस्त्र घातलेलं आहे आणि आता पूजा करते चंदन वगैरे लावून. तर इथे माझी पूजा वगैरे करून नमस्कार केला गेला. सगळं काही व्यवस्थित मला हवं तशा पद्धतीने पूजा झाली. खूप छान वाटलं. आणि नंतर माझं जे लास्ट काम होतं ते म्हणजे माळ जप करणं. तर माळ जप मी केलेली आहे सगळं काही झाल्यानंतर. तर 11 माळी जप हा नित्यसेवेचाच एक भाग आहे. तर रोज 11 माळी जप हा केला गेला पाहिजे. बट मला कधी-कधी वेळ नसतो तर मी 3 वेळा किंवा 1 वेळा पण माळ जप करते. आज गुरुपौर्णिमा होती म्हणून 11 माळी जप मी आजच्या दिवशी केला होता. तर मैत्रिणींनो, हा होता माझा आजचा गुरुपौर्णिमेचा व्लॉग आणि तुम्हाला माझे देवपूजेचे व्हिडिओ खूप आवडतात. तर म्हणून मी हा पण आज शेअर केला आणि अशा काही महत्त्वाच्या दिवसांचे व्लॉग मलाही शेअर करायला तुमच्यासोबत खूप आवडतं. तर या ठिकाणी माझा वाजप झालेला आहे आणि अशी होती रात्रीची पूजा. तर तुम्ही बघू शकता ही जी क्लिप आहे ही रात्री देवघराची मी घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने खूप छान असं स्वामींचं रूप दिसत होतं आणि खूप छान मंदिरही खूप सुंदर दिसत होतं. तर अशा काही विशेष दिवशी विशेष पूजा केल्यानंतर जे मंदिराचं रूप असतं ते खूप छान दिसतं आणि आता श्रावणानिमित्त मी मंदिराची साफ-सफाई सगळं काही क्लिनिंग करणार आहे. त्याचाही ब्लॉग तुमच्यासोबत आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी शेअर करेलच तेही. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.